पाठ 8वा गुणग्राहक राजा, विषय मराठी, बालभारती, इयत्ता 4थी, पान नंबर 22, 23, 24, 25। चला पाहूया हा पाठ। तिसी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले. बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते. एवढ्यात मुलांचा हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला. महाराजांनी घोडा थांबवला. आवाजाच्या दिशेनं पाहिलं. तिथे एक वडाचं झाड होतं. एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढला. दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता. पहिल्यानं पारंबी पकडली. माकडासारखा झोका घेतला. घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला. दोघा पोरांचा सूरपारंबीचा खेळ सुरू झाला. सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ बघू लागले. मनानं त्यांच्या बालपणातील मौजे कवळाने गावी आले. तेथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडावर चढले. पोरांसोबत सूरपारंबी खेळ खेळू लागले. थोड्या वेळानं महाराज भानावर आले. स्वतःशी हसले. निघताना मानकऱ्यास म्हणाले, पोरं चपळ आहेत. कोणाची पोरं आहेत ही? विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले. पण वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरं त्यांना नजरेसमोर दिसत होती. घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला. त्यांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. सयाजीरावांनी विद्याधिकारी श्री काटावालांना बोलावलं. नजर पागेतली ती पोरं शोधून आणायचा हुकूम केला. नारायणराव घाटगे यांनी त्या पोरांची नावं व राहण्याचं ठिकाण सांगितलं. विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोहोचला. त्यानं पोरांचा शोध घेतला. गजानन आणि काळूला साहेबाकडे घेऊन आला. झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले. हा खेळ महाराणी साहेबांनाही पाहायचा आहे. उद्या 3ऱ्या प्रहरी तुम्ही दोघे राजवाड्यात या, विद्याधिकारी म्हणाले. गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काळू रहीम चाबुकस्वाराचा मुलगा होता. महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावलं. गल्लीत वार्ता पसरली. पोरांची उत्सुकता वाढली. तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली. कारण महाराज शिस्तीचे होते. दुसरा दिवस उजाडला. विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले. दोघांचे सदरे मळलेले होते. चेहऱ्यावर मात्र तरतरी होती. राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं. महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तिथे आले. बरोबर 3 राजपुत्रही होते. बसण्यासाठी बाजूला सोपे ठेवले होते. काय नाव बाळांनो तुमचं? महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला, माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबुकस्वार. छान. आम्ही परवा तुमचा सूरपारंबीचा खेळ पाहिला. आज राणीसाहेबांना तो दाखवा. गजानननं काळूला खून केली. मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता. 1.5 हात लांब व करंगळीच्या जाडीची ती काठी होती. काळूनं सूर हाती घेतला. एक पाय थोडा उचलून पायाखालून सूर दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला. काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजानननं काळूला पकडलं. आता गजानननं सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला. गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली. पुन्हा तो खोडावर चढला. गजाननला बाद करणं काळूला जमेना. दोन्ही पोरं धावपळीनं घामाघूम झाली. महाराजांनी खेळ थांबवला. दोघांना जवळ बोलावलं.
खुशीत त्यांची पाठ थोपटत ते म्हणाले, छान खेळलात. खेळात हारजीत महत्त्वाची नाही, खेळणं महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत. महाराजांनी घाटग्यांना खून केली. एका तबकात जरीच्या 2 टोप्या होत्या. त्यांनी गजाननला जवळ बोलावले. तू हरला नाहीस म्हणून ही भरजरी टोपी बक्षीस, असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली. काळूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या, तू पाठलाग छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे. तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला. एवढंच नाही तर आम्ही खेळत आहोत असा अनुभव घेत गेलो, महाराज म्हणाले. त्यांनी पोरांना बसवलं. मिठाई खाऊ घातली. पोरं घोडागाडीतून घरी परतली. त्यांच्या खेळाची आणि टोपीची गोष्ट मोहल्लाभर पसरली. गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता. महाराजच बक्षीस समारंभासाठी आले होते. एक पोरगा पुन्हा पुन्हा वेगवेगळी बक्षिसं घेण्यासाठी येऊ लागला. अभ्यासात, चित्रकलेत, एवढंच काय, हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता. 18 बक्षिसं त्या पोरानं घेतली. महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं. त्याला बघून त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बघू तुझं हस्ताक्षर. गजानननं कागद शाई मिळवली. कामटीचा बोरू केला. कागदावर लिहिलं, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय. महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. विद्याधिकाऱ्याकडे वळून ते म्हणाले, पोरगा गुणी आहे, त्याकडे लक्ष द्या. उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे. हाच मुलगा पुढे बडोद्याचं राजरत्न गजानन माणिकराव झाला. हा पाठ बाबा भांड यांनी लिहिला आहे. तुम्हीही या पाठाचे वाचन करा. या पाठावरील शब्दार्थ पाहूया. देहभान विसरणे म्हणजे स्वतःची जाणीव विसरणे. सूर, सूर म्हणजे सूरपारंबी ह्या खेळातील काठी. मोहल्ला, मोहल्ला म्हणजे गल्ली, शहराचा काही भाग. बोरू, बोरू म्हणजे बांबूपासून तयार केलेली लेखणी. या पाठावरील स्वाध्याय पाहूया. प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ, मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर, मुले सूरपारंबीचा खेळ खेळत होती. प्रश्न आ, महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? उत्तर, महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिली. प्रश्न ई, गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले? उत्तर, गजाननने बोरूने कागदावर श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 2, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. प्रश्न अ, थोड्या वेळानं महाराज टिंबटिंब आले. गाळलेल्या ठिकाणी भानावर हा शब्द येईल. प्रश्न आ, पोरं टिंबटिंब घरी परतली. गाळलेल्या ठिकाणी घोडागाडीतून हा शब्द येईल. प्रश्न ई, बघू तुझं टिंबटिंब. गाळलेल्या ठिकाणी हस्ताक्षर हा शब्द येईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 3, कोण कोणाला म्हणाले? अ, पोरं चपळ आहेत, विद्याधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. उत्तर, असे सयाजीराव महाराज मानकऱ्यास म्हणाले. प्रश्न आ, झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले. उत्तर, असे विद्याधिकारी गजानन व काळूला म्हणाले. प्रश्न ई, काय नाव बाळांनो तुमचं? उत्तर, असं महाराजांनी गजानन व काळूला विचारले. प्रश्न ई, पोरगा गुणी आहे, त्याकडे लक्ष द्या. उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे. उत्तर, असे सयाजीराव महाराज विद्याधिकाऱ्यास म्हणाले. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 4, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ,
मुलांनी राणीसाहेबांना सूरपारंबीचा खेळ कसा दाखवला? उत्तर, गजाननने काळूला खून केली. काळूने एक पाय उचलून सूर फेकला व तो झाडावर चढला. झाडावर चढण्या उतरण्याची दोघांची कसरत सुरू झाली. शेवटी गजाननने काळूला पकडले. गजाननने सूर घेतला, तो दूर फेकला. गजानन खोडावरून झाडावर चढला. गजानन झाडाच्या शेंड्यावर गेला. काळू शिवायला गेल्यावर त्याने जमिनीवर उडी मारली. काळूला गजाननला पकडणे अवघड झाले. शेवटी महाराजांनी खेळ थांबवला. अशा प्रकारे मुलांनी राणीसाहेबांना सूरपारंबीचा खेळ दाखवला. प्रश्न आ. गजाननने कशा कशात बक्षिसे मिळवली? उत्तर, गजाननने अभ्यासात, चित्रकलेत, हस्ताक्षर स्पर्धेत अशी वेगवेगळी एकूण 18 बक्षिसे मिळवली होती. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 5वा. खालील वाक्यामधील सूर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहा. वाक्य अ. काळूने सूर दूर फेकला. इथे सूर म्हणजे लाकडी काठी. वाक्य आ. आज गाण्यामध्ये खासाहेबांचा सूर भन्नाट लागला होता. इथे सूर म्हणजे आवाज. वाक्य ई. 1 2 3 म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला. इथे सूर म्हणजे उडी. प्रश्न 6. खालील वाक्यामधील रंगीत शब्दांचे योग्य अर्थ लिहा. वाक्य अ. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पहिलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. इथे पहिल्या हारचा अर्थ म्हणजे पराभव आणि दुसऱ्या हारचा अर्थ म्हणजे फुलांची माळ. वाक्य आ. सरपंच झाल्यापासून सरोजाला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला. मान म्हणजे सन्मान. तिचा नवरा देखील आता ताठ मान करून फिरतो. इथे मान म्हणजे शरीराचा अवयव. वाक्य ई. हातात तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला. इथं तीरचे 2 वेगवेगळे अर्थ होतात. तुम्ही सांगा. वाक्य ई. खळखळ वाहणारं पाटाचं पाणी पाहून देवजी परतला. घरी आला की लगेच पाटावर बसला. इथं सुद्धा पाटाचं आणि पाटावर या 2 शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. ते तुम्ही शोधा व सांगा. असे आणखी शब्द शोधून वाक्य बनवा. धन्यवाद.